ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी पाथर्डी तालुक्यातील विविध गावांचा झंझावती दौरा करत मतदारांशी थेट संवाद साधला. या दौऱ्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. तालुक्यातील 39 गावांनी त्यांना आमदार करण्याचा निर्धार व्यक्त केला. दौऱ्यादरम्यान दगडवाडी, करंजी, सातवड, त्रिभुवनवाडी, कवडगाव, आठरे, देवराई, निंबोडी, मांडवे, सोमठाणे, पारेवाडी, तिसगाव, शिरापूर, करडवाडी, घाटशिरस आदी गावांना भेट देत अक्षय कर्डिले यांनी घरोघरी संपर्क साधला आणि मतरूपी आशीर्वाद मागितलेत. यावेळी बोलताना अक्षय कर्डिले म्हणालेत की प्रत्येक गावात जाताना माझे वडील स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणी विकास कामांच्या रूपाने दिसतात. त्यांनी कधीही जनतेची असलेली नाळ तुटू दिली नाहीये. त्यांच्या जागी मला निवडणूक लढवावी लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. ते पुढे म्हणालेत की आमदारकी ही केवळ पद नसून जनतेच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचं माध्यम आहे. मला संधी दिल्यास पुढील 3 वर्षांमध्ये विकास कामांच्या माध्यमामधनं मतदारसंघात मोठा बदल घडवून दाखवेन. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याची आठवण करत त्यांनी म्हटलं की 2024 निवडून आल्यानंतर आजारपणामुळे ते जनतेचे आभार मानण्यासाठी दौरा करू शकले नाहीत. त्यांचे अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असं ते भावनिक शब्दात म्हटलेत. दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी देखील आपल्या भावना व्यक्त करत म्हटलं की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी पद नसताना देखील आमचे प्रश्न मार्गी लावले. ते नेहमी जनतेच्या संपर्कात राहून सुखदुःखात सहभागी होतात. अडचणीच्या वेळी धावून येणारं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. अनेक ठिकाणी नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत केलं तर महिलांनी औक्षण करत आशीर्वाद दिले. युवकांनी देखील मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत प्रचाराला ऊर्जा दिली आहे. मनोज साळवेसह महेश दाने, C24 तास, राहुरी.